नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 9वी भूगोल गुण 40 प्रथम सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला 1. अचूक पर्याय निवडा 4 गुणांसाठी. 1. सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल तीव्र असतो. 2. त्रिभुज प्रदेश हे तृतीयक स्वरूपाचे भूरूप होय. 3. हिमगवर हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होते. 4. उष्णकटिबंधात जगात सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. 1. प्रतिरोध पर्जन्य. ई. भारतातील मोसमी पाऊस. अभिसरण किंवा आरोह पर्जन्य. ड. विषुववृत्तीय प्रदेश. आवर्त पर्जन्य. अ. समशीतोष्ण कटिबंध. आम्ल पर्जन्य. ब. प्रदूषण. त्यानंतर प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सममूल्य रेषा म्हणजे काय? समान मूल्ये असणाऱ्या रेषेला सममूल्य रेषा असे म्हणतात. 2. ग्रेट रिफ्ट व्हॅली ही खचदरी कोणत्या खंडात आहे? आफ्रिका खंड. विदारण म्हणजे काय? तर खडक फुटण्याची किंवा कमकुवत होण्याची नैसर्गिक क्रिया म्हणजे विदारण. वारा कशास म्हणतात? हवेच्या हालचालीस वारा म्हणतात. वृष्टीची विविध रूपे कोणती? हिम, पाऊस, गारा, दव, दहिवर. ही वृष्टीची रूपे आहेत. प्रश्न चौथा, अ भाग. नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. बघा, या ठिकाणी आपल्याला एक भारताचा नकाशा आराखडा दिला जाईल पुरवणीसारखा, आणि त्याच्यावर आपल्याला हे 5 घटक दाखवायचे आहेत. नंतर आ भाग. नकाशा वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरं लिहा 4 गुणांसाठी. लोकसंख्या वितरणाचा नकाशा दिलेला आहे. 1. नकाशात कसले वितरण दाखवले आहे? लोकसंख्येचे. 2. कोल्हापूर जिल्ह्यातील वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे? टिंब पद्धतीने. 3. दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा. उत्तरेकडे जास्त तर पश्चिमेकडे कमी असं वितरण आहे. सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे? 20 लाख. सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका गगनबावडा. या पद्धतीने आपण नकाशात पाहून या प्रश्नांची उत्तरं लिहायची. प्रश्न 5, भौगोलिक कारणे लिहा 6 गुणांसाठी. 1. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. 2. दहिवरामुळे कायिक विदारण होते. 3. रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. 4. वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते. त्यानंतर प्रश्न 6, आकृती काढा आणि खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. वलीकरण, हिमोड व त्याचे प्रकार. किंवा खाली दिलेल्या आलेखाचं वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. बघा, पहिला प्रश्न. 3000 मीटर खोलीत सागराचे तापमान किती आहे? 4 अंश. वाढत्या खोलीबरोबर तापमान, क्षारता, घनता यापैकी काय कमी होते? तापमान व क्षारता कमी होते. किती खोलीनंतर या घटकातील बदल शून्यवत होतो? 1000 मीटर. किती खोलीपर्यंत या घटकातील बदलाचे प्रमाण जास्त आहे? 500 मीटर. 1000 मीटर खोलीत सागराची घनता किती आहे? 1.028 घनसेमी. सागराची क्षारता 34.5 किती खोलीत आहे? 1000 खोलीत आहे. या पद्धतीने अचूक उत्तरं लिहिल्यास आपल्याला 4 गुण मिळतील. त्यानंतर 7वा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा 8 गुणांसाठी, कोणतेही 2. 1. हिमोडचे प्रकार कोणते? 2. अंतर्गत भूहालचालींमध्ये भूपृष्ठावर कोणत्या प्रकारचे बदल होतात? 3. वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा.
या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी आपल्या चॅनलची भूगोलाची प्लेलिस्ट अवश्य पहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची भूगोल विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.